मी 7वीत असताना आमच्या शाळेमध्ये दे धमाल नावाची सिरियल चं शूट व्हायचं, जे विद्या पटवर्धनांचं होतं. त्यांनी मला सांगितलं की तू बालनाट्यांचे का सेट नाही करत आहेस माझ्या. आणि मग मी 8वी 9वीत असताना त्यांना मदत करायला जायचो, छोटी छोटी. आणि मग ती जर्नी सुरू झाली. मी आम्ही दोघी नावाची एक फिल्म केलेली. त्या सिनेमामध्ये मी एक मायक्रोस्कोप जो असतो त्याचा एक लॅम्प तयार केला होता. कुठल्या तरी एका शिकणाऱ्या एका कॉलेजमधल्या एका मुलीनी मला मेसेज करून फेसबुकला ते कळवलं होतं की अरे हे खूप मस्त वाटलं आणि वेगळंच आहे काहीतरी आणि पहिल्यांदाच बघते वगैरे. हे शाळेतून तुला शिकवत होते का, कुठला आर्ट डिरेक्टर का कोण? याचं सगळं श्रेय मी गणपतीच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देतो. सेटवरती आपल्याकडे एक आर्ट डिरेक्टर असतो, तो युजली सगळं सेटअप करतो, पण ते करत असताना सेटवरती बाकीच्या गोष्टी आणायच्या असतात, ते पण काम करण्यासाठी वेगळी सेटिंगची मंडळी असतात. तेव्हा मीच पेट्या उचलायचो. तर मी एकदा सेटवर असताना मला प्रोडक्शनवाल्यांनी सांगितलं की हे असं नसतं, हे तू नसतं करायचं, हे ह्यांनी करायचं असतं. म्हटलं हो का, ओके. असं कधीच झालेलं नाही की कुठल्या DOP बरोबर मी शांतपणे काम केलंय. नो. कारण काय असतं माहितीये, त्यांना लाईटला वेळ लागत असेल ना तर ते आम्हाला काहीतरी सांगणार की हे जरा पुसून घ्या, हे जरा हे करा. मग त्याच्यात आमचा वेळ गेला की मग ते सांगणार की बघितलं 8 के वजह से लेट हो रहा है. फायनली लुक वाईज मी त्यांनाही तेच सांगतो की सर आप खाली शूट कर रहे हो लेकिन जो दिखने वाला है वो मेरा है. तुला असं इन्स्पायर केलेला सिनेमा कुठला होता? नवरंग सारखा सिनेमा, जो म्हणजे व्ही शांतारामांचा सिनेमा, गुरुदत्तचे प्यासा वगैरे सिनेमे. तर घरत गणपतीच्या वेळेला मला अनेक लोकांनी विचारलं हे घर कोकणात कुठे. फिल्म रिलीज नंतर मी सगळ्यांना रिप्लाय दिले होते की अरे हे कोकणात घर नाहीये, हे केरळमध्ये घर आहे. म्हणजे त्याच्यानंतर मी आत्ता जेव्हा केरळमध्ये गेलेलो तर तेव्हा त्यांनी एक रूम तशीच ठेवली आहे, कारण त्याला ती आठवण म्हणून ठेवायची होती त्या घरातल्या मालकाला. गणपतीची मूर्ती प्रत्येक फ्रेममध्ये दिसणार होती, त्यामुळे मला जे जास्वंद आहे ते मला फ्रेशच पाहिजे, रोजच पाहिजे, असं सगळं माझे खूप हट्ट होते. तिकडे मी एक जास्वंदाचं झाड लावलं आणि मग मी आलो आणि मग आम्ही परत 20 दिवसांनी गेलो आणि मग आमचं काम सुरू झालं. तेव्हा झाड येऊन झाडाला रोज 2 फुलं तर यायची. मग थिएटर टू सिनेमा हे जे ट्रान्झिशन असतं, हां, काय आव्हानं असतात? जर चॅलेंज असेल तर ते नाटक आहे. कारण ज्याला नाटक जमतं त्याला सिनेमा सहज म्हणजे जमतोच आणि जमायलाच पाहिजे. खूप चॅलेंजिंग आणि बजेट नाहीये, पण आता घेतलंय तर ब्रँड सुमित पाटील तर आला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाची बोंब असते. त्यांच्याकडे सगळ्यात काय नसतं तर ते नसतं म्हणजे बजेट. ही कालाघोडाची जी जर्नी आहे, हे कसं झालं आणि कशी ते दरवर्षी एवढ्या सगळ्या गोष्टी नवीन करणं? 2010 मध्ये मी ठरवलं की नाही, या फेस्टिवलमध्ये माझं आर्ट पण असायला पाहिजे. आणि 2012 मध्ये माझं पहिलं आर्ट तिकडे मी तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजला कालाघोडाची ओपनिंगच कावळ्याच्या फोटोनी झाली होती. आपण चित्रपट पाहतो, नाटक अनुभवतो आणि एखाद्या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाऊन तो कार्यक्रम पाहून भारावून जातो. आपल्याला तिकडचे कलाकार आठवतात, संवाद आठवतात, परिसर आठवतो, संगीत आठवतं. पण त्या सगळ्या विश्वाची निर्मिती करणारा तो एक कलाकार मात्र अनेकदा पडद्यामागेच राहतो, तो म्हणजे आर्ट डिरेक्टर. आजचे आपले पाहुणे गेले 2 दशकांपासून मराठी चित्रपटसृष्टी, नाटक, दूरदर्शन, OTT आणि भव्य लाईव्ह इव्हेंट्सना दृश्य रूप देत आहेत. काकस्पर्श, लयबारी, आम्ही दोघी, शिकारी, मस्का, ड्राय डे, घरत गणपती, मुंबई लोकल यासारख्या अनेक चित्रपटांपासून संगीत कोणे एकेकाळी, गिरगाव वाया दादर, बनवा बनवी आणि असेच 55हून अधिक व्यावसायिक नाटकांच्या नेपथ्यापर्यंत त्यांच्या कल्पकतेची छाप उमटली आहे. 100हून अधिक भव्य इव्हेंट्स, असंख्य जाहिराती, दूरदर्शन आणि OTT प्रकल्प, यासोबत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेलं त्यांचं कार्य खूप आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. कला क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान यांनी त्यांचा प्रवास अधिक समृद्ध केला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पडद्यामागचं ते विश्व, कल्पनाशक्ती, रंग, अवकाश, भावना आणि कथा घडवणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य आर्ट डिरेक्टर पैकी एक श्री सुमित पाटील. सुमित, नमस्कार आणि मराठी मूड संवादमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिला कसा आहे तुझा मूड? चांगला आहे. कारण खूप पाऊस झाल्यानंतर आता कुठेतरी थोडंसं ऊन आलंय आणि त्यामुळे बरं वाटतंय, म्हणजे की चला पावसाची सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे छान वातावरण आहे.
जसं तर इंट्रोमध्ये एवढं सगळं आम्ही सांगितलं तुझ्याबद्दल, तुझे अवॉर्ड्स, तुझं काम, एवढे वर्ष. सुरुवात कशी झाली? म्हणजे तू लहानपणापासून असं चित्रकला आणि ह्या सगळ्या गोष्टी आवडीच्या होत्या आणि आर्ट डिरेक्टर का ह्या अशा एका इंडस्ट्री फील्डमध्ये यायचं, ही जर्नी कशी सुरू झाली? ॲक्सिडेंटल की नाही, ठरवून आलास? नाही, ठरवून तर झालं नाही आहे काही. पण शाळेत असताना म्हणजे मी राजा शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी आहे दादरला. आणि शाळेत असताना मी कला विकास मंडळाच्या स्पर्धा करायचो किंवा आपल्या बऱ्याच स्पर्धा असायच्या. तर त्या स्पर्धांसाठी मला चित्रकला आणि हस्तकलासाठी पाठवलं जायचं. आणि शाळेतल्या प्रत्येक म्हणजे मला तुलाही आठवत असेल की तेव्हा आपल्या वेळेला दर शनिवार रविवार कुठे ना कुठेतरी स्पर्धा असायच्या, कुठल्या ना मंडळाच्या असायच्या किंवा कुठल्या तरी संस्थेच्या असायच्या. आणि त्यामुळे मला पाठवलं जायचं. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की शाळेमुळे माझी जडणघडण जास्त चांगली झाली. म्हणजे माझ्या अख्ख्या ह्या सगळ्या जर्नीचं श्रेय सगळ्यात जास्त कुठलं आहे तर ती माझी शाळा आहे. कारण माझ्या शाळेनी मला सांगितलं की तुला हे जमतंय आणि हे तू करू शकतोस आणि तू करू शकतोस. आणि तू जेव्हा स्पर्धेला जातोयस आणि त्या 100 लोकांमध्ये पण तू पहिला दुसरा येतोय, ह्याचा अर्थ तुला ते चांगलं जमतंय. हे त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे झालं. कारण तेव्हा असे काही क्लासेस नव्हते चित्रकलेचे, हस्तकलेचे, असे काहीच नव्हत्या गोष्टी. त्यामुळे जेवढं मला आजूबाजूला बघून आवडत होतं, येत होतं, तेवढं मी करायचा प्रयत्न करत होतो. आणि तेव्हा मला चित्रकला, हस्तकला आवडत असल्यामुळे 5वी-6वी मध्ये असताना काय व्हायचं की आपले साधे साधे नाटकाचे प्रसंग आपण बसवायचो. तेव्हा तुलाही माहिती असेल की सोशल विषयांवरती ते असायचे. म्हणजे पाणी वाचवा किंवा पृथ्वीचं रक्षण करा. आणि मग ह्या सगळ्यामध्ये आजूबाजूला एक छोटीशी विहीरच तयार करायची आहे किंवा एक पाण्याचा मोठा थेंब तयार करायचा आहे किंवा रामायणातले काही प्रसंग असतील तर मोठी मोठी झाडं तयार करायची आहेत. तर हे सगळं आम्ही पुठ्ठ्याचं आणि पेपरचं वापरून आम्ही तेव्हा बनवायचो. तर तेव्हा मला कुठेतरी त्या सेटची एक आवड निर्माण झाली होती शाळेत असताना. आणि शाळेत असताना 9वी मध्ये मी होतो तेव्हा आम्ही एक अख्खा मोठा हत्ती तयार केला होता स्टेजवरती. तर ते केल्यावर मला कुठेतरी असं वाटलं की मला हे आवडतंय, मला हे जमतंय आणि मी काहीतरी करू शकतो. मला लार्जर दॅन लाईफ पहिल्यापासूनच असं काहीतरी नवीन क्रिएट करा, वेगळं क्रिएट करा अशी आवड होती. आणि मग तेव्हा मला असं वाटत होतं. आणि मी 7वीत असताना आमच्या शाळेमध्ये दे धमाल नावाची सिरियलचं शूट व्हायचं, जे विद्या पटवर्धनांचं होतं. आणि विद्याताई मला ओळखत होत्या 6वी-7वी पासून. कारण मी वेगवेगळ्या स्पर्धांना जायचो, तिथे विद्याताई असायच्या, त्या बालमोहनच्या मुलांना घेऊन आलेल्या असायच्या. आणि विद्याताईंनी मला त्या सिरियलमध्ये पण काम करायला सांगितलं. कारण चित्रकलेचे, हस्तकलेचे काही विषय असतील तर मग मी त्यात थोडं थोडं काम करायचो. तर त्यांनी मला सांगितलं की तू बालनाट्यांचे का सेट नाही करत आहेस माझ्या. आणि मग मी 8वी-9वीत असताना त्यांना मदत करायला जायचो, छोटी 10वीत असताना तर मला असं आठवतं की मी त्यांच्या 2 बालनाट्यांचा सेट केला होता. तर मग त्यांच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की ती अजून आवड जास्त ठळक व्हायला लागली. 11वीत असताना मग परत कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये तर डेफिनेटली एकांकिकेंचे सेट करणं आलंच. आणि मग ती जर्नी सुरू झाली. पण एक हस्तकला करणं आणि एक सेट उभारणं, कारण खूप तांत्रिक गोष्टी असतात त्याच्यात, की कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे. म्हणजे एवढा मोठा हत्ती बनवला तो 2 तास उभाही राहिला. मग हे मेंटॉरिंग का हे शाळेतून तुला शिकवत होते का? कुठला आर्ट डिरेक्टर का कोण होता ज्याच्या थ्रू ती मेंटॉरिंग झाली की स्वतःच करता करता झालं ते? याचं सगळं श्रेय मी माझ्या गणपतीच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देतो. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा गणपतीचे आम्ही सेट उभे करायचो, चाळीतले असतील किंवा बाहेरचे असतील, तेव्हा तिथे जुगाड पद्धतीने आपण सेट कसा उभा करू शकतो हे मी खरं तर शिकलोय गणपती मंडळात. त्यामुळे आजही अनेक गणपतींची मंडळांचं डेकोरेशन करत असताना मला पहिलं आठवतं ते आपली मंडळं सगळी जी आजूबाजूची असायची आणि जी मला चित्र बरं येतं म्हणून बोलवायचे आणि मग मला शिकवायचे, हे बघ हे वरून आहे ना असं सस्पेंड होतं, हे बाजूला आपण असा एल लावला की ते उभं कसं राहतं, हे सगळं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. म्हणजे माझे खरे शिकवणारे जे शिलेदार होते ते शाळेतले शिक्षक तर होतेच, पण त्याच्या आधी गणपती मंडळातले सगळे होते ज्यांना सेटमधलं कळायचं किंवा जमायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण चाळीत असताना कंदील पण आपण स्वतः बनवायचो मोठे मोठे. आपण रांगोळ्या पण एकसारख्याच काढायचो. तर
तर हे सगळं आपल्या चाळीतलं वातावरण आहे आणि चाळ संस्कृतीने जे शिकवलेलं आहे ते सगळं हे आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तसं कोणी असं येऊन शिकवलं नाहीये की हे असं होतं. ते मला हळूहळू इथे काही गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर गावी गेल्यानंतर गावी आमच्याकडे गोधडी बनवण्याचे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. तर तेव्हा गोधडीचे पॅचवर्क करत असताना मला असं वाटायचं ते पॅचवर्कचे रंग संगती ज्या आहेत तर त्या मला तिथे शिकायला मिळाल्या, जाणवल्या की बघा हे लोक डार्कच्या बाजूला लाईट कलर कसा घेतात. म्हणजे न शिकलेले लोक पण कसे वेगवेगळ्या पद्धतीने त्या एका कलाकृतीकडे बघतायत हे जेव्हा हळूहळू माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये यायला लागलं तेव्हा मी खऱ्या अर्थानं शिकत गेलो. त्यामुळे मला ते सगळं श्रेय मी आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या माणसांना ज्यांनी मला हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी शिकवत आज इथपर्यंत आणलंय त्यांना मी देतो. खूपच मस्त. आणि मग INT आणि नाटकाचे एकांकिकाचे सेट, पहिलं प्रोफेशनल असाइनमेंट कुठली होती? मी कॉलेज स्पर्धा नाही बोलत आहे, जिकडे पहिल्यांदी प्रोफेशनली तुला की मला पूर्ण सेट करून हवाय आणि तू हवायस. विद्या पटवर्धन नाही का, मोठं नाव नाही, सुमित कडून हवाय. आठवते पहिली असाइनमेंट? हां, म्हणजे पहिली असाइनमेंट आठवते मला. मी 11वीत होतो आणि गिरीश ढोके नावाचे एक आत्ता तो ह्या फील्डमध्ये कामच करत नाहीये. त्याचा एक वेगळा किस्सा आहे. पण गिरीश ढोके नावाचा एक रुपारेलमधला माजी विद्यार्थी होता आणि त्याने जुलूस नावाचं, बादल सरकारांचं जुलूस नावाचं नाटक जय हिंद कॉलेजला बसवलं होतं. तर त्याचा सेट सुमित काहीतरी क्रिएटिव्ह हवा आहे असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी 11वीत होतो. तर तेव्हा मी आउट ऑफ द बॉक्स असा विचार करून मी असा एक मोठा बॉक्स तयार केलेला आणि त्यातून कॅरेक्टर्स बाहेर येत होते आणि तो बॉक्स खूप कलरफुल होता. सर्कसचा पूर्ण लुक दिला होता. म्हणजे बादल सरकार एकतर त्यांचं लेखन इतकं सुंदर आणि त्यात त्यांनी बसवलेलं नाटक एका सर्कसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, हे तर अजून एक वेगळं त्याच्यामध्ये एक नाविन्य होतं. आणि मग मला सगळं सर्कसचं क्रिएटिव्हली सगळं मांडता आलं. मी त्याच्यात रेडियमचे कलर्स वगैरे वापरून अजून पॉपअप केलं होतं. जशी पूर्वीच्या काळात आपल्याकडे जे पोस्टर असायचे रेडियम आणि जरा थोडेसे असे शाईन चमकायचे रात्रीचे, तर तशा टाईपमध्ये तो सेट पूर्ण तयार केलेला. तर त्याने माझ्यावरती विश्वास दाखवला पहिला. त्यामुळे मला असं वाटतं की गिरीशमुळे आणि ते नाटक पहिल्यांदाच म्हणजे असं असतं ना की आपलं नाटक कुठल्या स्टेजवर होतं ह्यालाही महत्व होतं. ते नाटक पृथ्वी थिएटरला होतं. त्यामुळे माझ्यासाठी पृथ्वी थिएटर हे म्हणजे प्रायोगिक नाटक करणाऱ्यांची ती पंढरी आहे. तर त्यामुळे कायम ते एक अट्रॅक्शन होतं की पृथ्वीला शो लागला पाहिजे, शिवाजी मंदिरला शो लागला पाहिजे, जे आपल्याला असं वाटत असतं एक नाट्यकर्मी म्हणून. तेव्हा कुठेतरी मला वाटलं की अरे यार हे मस्त होणार आहे काहीतरी. मग वरून मी काही गोष्टी लटकवल्या होत्या. म्हणजे मला सगळं आठवतंय आणि त्यात त्या दिवसाचा पण प्रसंग आठवतोय. कारण त्या दिवशी सगळ्या लोकांनी म्हणजे जे लोक तिथे होते त्यांना पण ते करत असताना आणि आजूबाजूच्या लोकांना बघत असताना असं वाटत होतं की आपण एका ॲक्च्युअल सर्कसमध्ये आहोत. आणि ती माझ्यासाठी मोठी पोचपावती होती. कारण एक गोष्ट स्वतःला मला उचलता येत नव्हती, ती पण उचलून मी सस्पेंड करून त्या सगळ्या गोष्टी आणणं आणि ती सर्कसची सगळी जत्रा उभं करणं हे मला गिरीशमुळे शक्य झालं आणि तेव्हापासून माझा प्रवास हा सुरू झाला. पृथ्वीमध्येच आपलं पहिलं नाटक होतंय, काही प्रेशर होतं का तेव्हा? डेफिनेटली असणार. कारण 360 ते सगळं आहे आणि स्टेज आहे आणि पूर्ण तो प्रत्येक गोष्ट दिसणार आहे त्या स्टेजवरती. आणि तेव्हा असं होतं की पहिल्यांदाच होतंय, काही पडणार नाही ना, काही तुटणार नाही ना. भले रिहर्सल झालेले असतात पण ते एक मनात असते ना धाकधूक, ती होती. आणि मला पण बाकीचे जे आर्टिस्ट होते, को आर्टिस्ट होते, त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं होतं. कारण ते मला म्हणालेले की आम्ही सगळं सांभाळू, काही तू टेन्शन घेऊ नको, तू बसून राहा बॅकस्टेजला किंवा तू पुढे जाऊन प्रयोग बघ सगळा वगैरे वगैरे असं सगळं झालं होतं. पण शेवटी ते होतंच. म्हणजे शेवटच्या त्या मुवमेंटपर्यंत मी पूर्ण असा होतो की यार काय होतंय. आणि एकदा झाल्यानंतर ते सगळं टेन्शन कमी झालं. अप्रिशिएट पण केलं जेव्हा स्टेजवर बोलवलं गेलं. आणि तेव्हा अगदीच मी 11वीत होतो. त्यामुळे अजून मजा आली. म्हणजे की चला काहीतरी आपण कॉलेजमध्ये आल्यावर कॉलेज बंक करून उरलेल्या वेळेमध्ये केलेल्या कामाचा एक मला आनंद मिळाला. पण बंक करून काहीतरी चांगलं, तेच म्हणजे चांगलंच करण्याचा. तर त्यामुळे पण लोकांना माहिती आहे ना नाटक बिटक करतंय काय यात, असं जे असतं एक थोडंसं त्याला कुठेतरी मला एक अभिमान आणि एक समाधान देणारा तो मोमेंट होता.
आणि मग ह्याच्यानंतर कॉलेज चालू होतं की तिकडे आता as a नाही profession? कॉलेज चालूच राहिलं कारण मला कॉलेज करायचंच होतं आणि मग लगेच कॉलेज सुरू झालं. मग रचना संसदमध्ये मी ॲडमिशन घेतलं. रचनामध्ये पण सेट डिझाईनमध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. त्यामुळे तिथेही मला माझे जे काही शिक्षक होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यात प्रोफेसर मानसी केणी म्हणून माझ्या मॅडम होत्या. त्यांनी मला जास्त जवळून ओळखलं आणि मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये असतानाच मी पोगोवरती एक मॅड नावाची सिरियल यायची, जी अशी आर्ट अँड क्राफ्टची सिरियल होती. त्याच्यासाठी मी असिस्टंट म्हणून काम करत होतो. मग अनेक छोट्या छोट्या नाटकांसाठी तेव्हाही मी एकांकिकेंसाठी कॉलेजमध्ये असताना काम करत होतो, म्हणजे एकांकिकेंचे सेट करत होतो. त्यामुळे ते सगळं चालूच होतं. आणि कॉलेजमधनं जसा मी बाहेर पडलो त्याच वर्षी मला अद्वैत दादरकरनी संगीत कोणे एकेकाळी या नाटकासाठी विचारलं आणि ते माझं तसं प्रायोगिक पहिलं, पण ते आम्ही प्रायोगिक समजतच नव्हतं. आमच्यासाठी ते कमर्शियलच होतं कारण आम्ही 70 लोक त्या नाटकात काम करत होते आणि सगळेच मयुरेश पेम होता, सखी गोखले होती, स्वतः अद्वैत दादरकर काम करत होता, भक्ती देसाई, असे बरेच सगळी छान मोठी लोकं, नावं आहेत. सगळी मोठी नावं काम करत होती आणि तेव्हाही ते खूप छान काम करत होते. म्हणजे असं नाही की ते त्यांच्यात ते होतंच आणि ते खूप, आणि संगीत नाटक होतं, त्यात सगळं लाईव्ह चालायचं. मयूर सुकाळे गात होता त्याच्यामध्ये. तर मला असं कुठेतरी वाटतं की त्या सगळ्यामध्ये सेट एक महत्त्वाचा एलिमेंट होता आणि आम्ही त्याला थोडंसं दोन पद्धतीने त्या सेटकडे बघितलेलं. एक तर रंगवलेले पडदे होतेच आणि दुसरी गोष्ट ते लाईव्ह चेंज व्हायचे आणि त्याच्यात मानवी नेपथ्य पण होतं. म्हणजे मला अद्वैतनी सांगितलेलं की आपण संगीत नाटकाचा फील तसाच ठेवून मॉडर्न पद्धतीने काय करू शकतो, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय करू शकतो, हे सगळं त्यावेळेला जमलं. आणि मग अद्वैतपासून मग परत ते सगळं जे कॉलेज नंतरची जर्नी आहे ती सगळी सुरू झाली. तर तो एक वेगळा हे मुवमेंट होता. आणि मी एक कमर्शियल नाटक म्हणून बंदे मेथा दम नावाचं नाटक आलं होतं, जे अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी केलं होतं आणि त्याचे प्रोड्युसर विजू माने होते. तर जेव्हा विजू सरांनी माझा नाटकाचा सेट बघितला बंदे मेथा दमचा, तेव्हा लगेच विजू सरांनी सेटवरतीच, म्हणजे पहिल्या दिवशीच सेट लागला आणि सरांनी विचारलं की माझी फिल्म करशील का. आणि तेव्हा मला लगेच त्याच वेळेला पहिली फिल्म मिळाली आणि पहिल्या फिल्मचं नाव होतं एक होता काऊ. सो हे सगळं असं जुळत गेलं आणि मग सुरूच झालं. मग एक होता काऊ, मग पोर बाजार, मग अशा त्या वर्षापासूनच सगळ्या फिल्म्स सगळं सुरू झालं जर्नी. तुझ्यासाठी थिएटर, कारण फक्त थिएटरमध्ये काम केलं होतं रचना संसद, पण थिएटरहून जेव्हा फिल्मच्या सेटवर गेला ती ट्रान्झिशन कशी होती, काय वेगळं वाटलं आणि ऍडजस्ट कसं केलंस? कारण तू फिल्मच्या सेटला असिस्ट केलं होतंस का कुठल्या ह्याच्या आधी? नाही. सो तो एक एक्सपिरियन्सच होता थिएटर, कारण थिएटर आपलं एक सेट बनवला. फिल्मच्या बाबतीत असं झालं की एकतर मला फिल्म बघायला आवडतात, त्यामुळे ऑलरेडी ते बघत असताना एक वेगळा आपल्यासमोर एक कॅनव्हास उभा राहिलेला असतो. आणि कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला ऑफकोर्स हे सगळे विषय होते. शॉर्ट फिल्म्स आम्ही करत होतो तेव्हाही. पण जेव्हा फीचर फिल्म करायची वेळ आली तेव्हा मला हे माहिती होतं की आपण कशा प्रकारे काय करू शकतो, आपण आपल्या गोष्टी कशा इनपुट आणू शकतो. आणि विजू सर असल्यामुळे विजू सरांनी खूपच ते कम्फर्टेबली माझ्याकडनं करून घेतलं. चंद्रकांत गायकवाड म्हणून जो आत्ताचा बऱ्याच सिरियलमध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे, तर त्यांनी मला एक फिल्म विचारलेली योगी नावाची, जी की हिस्टॉरिकल फिल्म होती. अशा 2 फिल्म एकाच वेळेला सुरू झाल्या आणि माझ्यासाठी असं होतं की एक होता काऊ, जी रिअलिस्टिक फिल्म आहे, एका चाळीतली गोष्ट आहे, आणि ही हिस्टॉरिकल फिल्म जी पिरियड फिल्म होती आणि ती कोकणात कुडाळमध्ये शूट होणार होती. तर त्या दोन्हीचं काम करत असताना मला हे माहिती होतं की त्याचे कलर पॅलेट कसे असायला पाहिजेत किंवा काय कसं असायला पाहिजे. फक्त मला काही गोष्टी माहिती नव्हत्या ज्या सेटवर असतात. जसं की सेटवरती आपल्याकडे एक आर्ट डिरेक्टर असतो, तो युजली सगळं सेटअप करतो, पण ते करत असताना सेटवरती बाकीच्या गोष्टी आणायच्या असतात. ते पण काम करण्यासाठी वेगळी सेटिंगची मंडळी असतात. मग एक सेट ड्रेसर असतो, मग एक प्रॉपचं सगळं बघत असतो, असे बरेच असतात. हे मला काहीच माहिती नव्हतं. प्रॉप असिस्टंट, अशी खूप एक मोठी आपल्याकडे टीम असते. मी त्याला कंबाईनली आर्ट टीम असं आत्ता म्हणतो, पण हे मला काहीच माहित नव्हतं. हे हळूहळू मला कळायला लागलं. तेव्हा मीच पेट्या उचलायचो, मीच आणायचो, माझ्याबरोबर 2 लोक माझ्यासाठी मदत करायला होते आणि आम्हीच सेट लावायचो. तर मी एकदा सेटवर असताना मला प्रोडक्शनवाल्यांनी सांगितलं की हे असं नसतं, हे तू नसतं करायचं, हे ह्यांनी करायचं असतं.
म्हटलं हो का, ओके ओके. मग तेव्हा मला पहिल्यांदा प्रोडक्शन तेव्हा मी पोरबाजार नावाची फिल्म करत होतो आणि तेव्हा संदीप काळे म्हणून आमचा ईपी Okay, होता आणि त्यांनी मला सांगितलं की सुमित आणि तो माझ्यासाठी एक मित्र तर आहेच, पण तो एक मेंटॉर म्हणून पण बऱ्याचदा त्यांनी मला मदत केली आहे. म्हणजे तो नंतर घरत गणपतीचा पण माझ्या ईपी होता. सो बेसिकली त्याला माझं काम माहिती होतं आणि त्यांनी बघितलेलं होतं. तो म्हणाला, अरे हे तू नाही करायचं, हे करायला ही लोक आहेत. मग त्यांनी मला पहिल्यांदा सेटिंगवाले आणून दिले. सो हळूहळू त्या गोष्टी सगळ्या इम्प्रूव्ह व्हायला लागल्या, कारण हे मला माहीतच नसल्यामुळे. आणि मला फक्त एवढंच माहिती होतं की आपल्याला व्यवस्थित हा सेट व्यवस्थित लावायचा आहे, एकही गोष्ट इकडे तिकडे नाही झाली पाहिजे, फिल्मला जे लागणार आहे, जे हँडलिंग प्रॉपर्टी लागणार, सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. आणि तेव्हा वेळ असायचा, त्यामुळे हे सगळं मीच मॅनेज करायचो. मग त्याच्यातलं चित्र कुठलं असेल, म्हणजे अगदीच एक होता काऊमध्ये सांगायचं झालं तर आम्ही एक अख्खं गॅरेज लावलं होतं. तर तुला ते वाटणारच नाही की ते गॅरेज आम्ही सेट लावलाय. तर अनेकदा असं झालंय की त्या गॅरेजमध्ये तिकडचे जाणारे येणारे लोक पण थांबत होते चुकून, की त्यांना वाटत होतं हे खरं गॅरेज आहे. हे कुठे मुंबईत आम्ही ठाण्यामध्ये शूट केलेलं आहे आणि तिकडे लिटरली लोक थांबून विचारत होते की, तर आम्ही त्यांना सांगायचो नाही अहो सेट हा सेट आहे, हा हे नाहीये. असं सगळं ऍक्च्युअल वाटायला लागलेलं. तर मला असं वाटतं कुठेतरी की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती छान पद्धतीने पेपरवर मांडली आणि ती उतरवायची ठरवली की ती उतरते. सपोर्ट करणारे लोक पण आणि मला मिळालेले डिरेक्टर्स पण फॉर्च्युनेटली खूप चांगले होते. आणि बऱ्याचदा असं असतं ना, सर मला हे पण वाटतंय हो, आता ह्या सीनला ना हे चित्र सूट होतंय, तर आपण हे करूयात का. तर तेही त्यांना आवडत होतं. आणि दुसरी गोष्ट, एक होता गाऊमध्ये स्पृहा होती आणि कुशल बद्रिके होता. तर स्पृहा माझी चांगली मैत्रीण आधीपासूनच होती, शाळेपासूनच होती. त्यामुळे स्पृहानी पण भरपूर कम्फर्टेबल करून घेतलं होतं आणि स्पृहाला पण बरेच टास्क होते. ती शिवतेच आहे, ती विणतेच आहे, तिचं घर थोडंसं क्रिएटिव्हली दाखवलं होतं. वेरॅज काऊचं घर म्हणजे कुशलचं घर थोडंसं आत्ताच्या काळातलं दाखवलेलं, स्पोर्ट्सचे कटआउट बिटआउट जे आपल्या घरी लावलेलं असतं असं केलेलं. तर ते खूप त्यांना आवडलं. म्हणजे मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी जर आपण इनपुट्स दिले आणि जर ते समोरच्याला वाटत असतील की हे योग्य आहे, तर मला असं वाटत होतं की चला, जे मी सांगतोय माझं म्हणणं पोचतंय आणि ते लोकांना आवडतंय पण. मग त्यामुळे ती कम्फर्टेबिलिटी यायला लागली. आणि खरंच म्हणजे जसं तू म्हणालास की सेटवरती मी आधी कधीच गेलेलो नसल्यामुळे ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. पण काम करण्याची माझ्यामध्ये ताकद होती, शक्ती होती, त्यामुळे ते सहज सोपं होत गेलं. आणि मग पुढे हळूहळू मग ती आपली टीम पण वाढत गेली आणि आज टीम आता मोठी आहेच आणि आता खूप लोक काम करतायत. तर ते सगळं जमायला लागलं. त्या काळात जेव्हा तू सिनेमा आणि हे बघत होता, तुला असं इन्स्पायर केलेला सिनेमा कुठला होता? तू आर्टच्या डिरेक्शनमध्ये पण, की ॲज अ आर्ट तू सिनेमा बघून तुला वाटलं की यार काय सेट बनवलं, आठवतोय कुठला? मला म्हणजे हॉलिवूड, बॉलिवूड कुठलाही चालेल. म्हणजे मला खरं तर तसं बघायला गेलं तर मी जेवढे सिनेमे बघितले म्हणजे त्याच्यात नवरंग सारखा सिनेमा जो म्हणजे व्ही शांतारामांचा सिनेमा, त्याच्यानंतर गुरुदत्तचे प्यासा वगैरे सिनेमे, आणि हे सगळे सिनेमे तेव्हा घरी चालायचे, आवडायचे, बघितले जायचे. आणि तेव्हा मी बघायचो, अरे यार काय सेट लावलेत, हे किती वेगळ्या पद्धतीने काम केलंय हे. मग हळूहळू जेव्हा नितीन दादांचे फिल्म्स बघायला लागलो, तेव्हा कळलं की हे 1942 असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मला असं वाटलं की किती छान पद्धतीने तो काळ उभा केलाय किंवा किती छान पद्धतीने क्रिएटिव्हली पण गोष्टी उभ्या झालेल्या आहेत. मग आपण पण हे सगळं आणलं पाहिजे सिनेमामध्ये. ही प्रत्येक गोष्ट जी ठेवलेली असते त्याला काहीतरी किंमत आहे आणि ती किंमत आपल्याला एकदा मोठ्या स्क्रीनवर दिसायला लागली की तो कॅनव्हास एक चित्र आहे आणि ते चित्र आपल्याला बोललं पाहिजे, ना की फक्त त्याचे संवाद. तर हे सगळं मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी त्या अँगलनी सिनेमे बघायला लागलो. मग ते अनेक सिनेमे असे माजिद मजीदचे सिनेमे मला खूप आवडायचे. त्यात कमी भाषेमध्ये व्हिज्युअल लँग्वेज, आणि खरं तर सिनेमा ही व्हिज्युअल लँग्वेज आहे, त्यामुळे ते सगळं होत असताना आपला एक रंग असेल किंवा आपल्या काही गोष्टी असतील, ह्या कशा बोलतील याच्याकडे माझं खूप लक्ष असायचं. आणि मग ते सगळं हळूहळू अभ्यासातनं होत गेलं आणि मग ते पुढे घडत गेलं. पण ह्या सगळ्या लोकांनी मला खूप इन्स्पायर केलं. म्हणजे अगदी काही सिरियलचे पण सेट मला खूप आवडायचे. तर मला हे सगळं आवडायला लागलं, रादर मी त्याच्यामध्ये इंटरेस्टनी बघायला लागलो आणि ते जास्त अजून कळायला लागलं. जसं आता तू बोलला सिनेमा का सिरियल हा व्हिज्युअल मीडियम आहे. हां मग थिएटर टू सिनेमा हे जे ट्रान्झिशन असतं, हां काय आव्हानं असतात, चॅलेंजेस काय असतात जेव्हा तुम्ही
कारण बरेचदा आपण बघतो थिएटरच्या नाटकांचे पण सिनेमे होतात. मला असं वाटतं की चॅलेंज हा थिएटर आहे, सिनेमा नाही आहे. माझ्यासाठी जर चॅलेंज असेल तर ते नाटक आहे. कारण ज्याला नाटक जमतं त्याला सिनेमा सहज म्हणजे जमतोच आणि जमायलाच पाहिजे. कारण नाटकात खूप जुगाड असतात, नाटकात सगळं लाईव्ह असतं. तुम्हाला एकदा तुम्ही गेलात की तुमचा स्टेज आणि तुम्ही असता, एकदा तुमचा सेट लागला की तुम्ही त्या काळात त्यांना घेऊन जाता. त्यामुळे नाटक हे जिवंत मीडियम आहे मला असं वाटतं. आणि त्यामुळे ज्याला नाटक येतं त्याला सिनेमा खूप सोपा जातो. म्हणजे मला माझ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासात पण मला असं वाटतं की मला नाटकामुळे सिनेमा चांगला जमायला लागलाय. त्यामुळे खूप नाटकाचा चांगला बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा त्याचा बेस असल्यामुळे मला सिनेमात काम करायला आवडतं. रादर सिनेमातल्या गोष्टी फार छान पद्धतीने जुगाड पद्धतीने मला जुळवून आणता येतात, त्यात त्या गोष्टी आणता येतात ज्याला मिनिंग आहे आणि हे सगळं जमतं. किती महत्वाचं आहे आर्ट डिरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर या तिघांचं ट्युनिंग असणं? का ह्याच्यात चॅलेंज आलेत का की तुला काही सेट हवा आहे पण मग कॅमेरा डीओपी असतो, त्यांना लाइटिंग करायची असते, त्यांच्या डोक्यात काहीतरी सेटला घेऊन वेगळं असतं, मग डिरेक्टर कारण सो कधी असं झालं की कोणतरी ॲडमेंट होतं, मग खूप कन्व्हिन्स करावं लागलं का नाही ऐकलं, सो असं झालंय कधी? काय आव्हानं असतात? फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं नाही झालं. कारण माझं एकदा वाचन झाल्यानंतर अजून एकदा 2-3 वेळा वाचल्यानंतर माझे मुद्दे असतात, त्याचे माझे खूप प्रश्न असतात, ते सगळे मी दिग्दर्शकांना विचारतो. त्यामुळे ते खूप लोक कंटाळतात कधी कधी मला. म्हणजे मोस्टली स्क्रिप्ट लेवलवरच काम सुरू करतो, स्क्रिप्ट लेवलवरच असताना. आणि तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा आम्ही लोकेशन रेकी करतो तर लोकेशन रेकीच्या वेळेला बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच गोष्टी दिसलेल्या असतात ऑलरेडी किंवा एक डेक तयार झालेला असतो आपल्याकडे. आणि मी बऱ्याचदा असे खूप सारे इमेजेस आणि रेफरन्सेस काढून ठेवतो की मला हे वाटतंय, मला हे वाटतंय. सेम टायमिंगला त्या सिनेमात असणाऱ्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या कुठल्या बिझनेस करतायत, ते काय काम करतायत, ते कोणत्या प्रांतातून आलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्रात पण ते घाटावरचे आहेत का, कोकणातले आहेत का, विदर्भातले आहेत का, किंवा त्यांचं काम काय आहे, ह्या सगळ्यावरती मी त्यांचे कलर पॅलेट डिसाईड करतो. कारण आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर घरांचे रंग बदलतात, आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काही प्रॉपर्टीज बदलतात, आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रॅक्टिकल फिक्चर्स जे असतात म्हणजे लाईट्स असतात किंवा काय असतात, तर त्याच्यात होणारे बदल आपल्याकडे या सगळ्याचा एक वेगळा वेगळा अभ्यास आहे, त्याला एक इतिहास आहे. तर तो इतिहास जर चुकीच्या पद्धतीने जर आपण मांडला तर तो नाही चालणार. त्यामुळे मला असं वाटतं की तो इतिहास योग्य पद्धतीने येण्यासाठी अगदी किचनपासून ते पायपुसणीपर्यंत ह्या सगळ्याचा एक विचार केला जातो आणि तो विचार मी आधीच सांगितलेला असतो. त्यामुळे त्याच्यात दुमत असायची दिग्दर्शक आणि आर्ट डिरेक्टरमध्ये काही स्कोपच मी ठेवत नाही. एवढा विचार दिग्दर्शक पण करतो का? नाही, ऑफकोर्स करतात ते, पण मला असं वाटतं की म्हणून आर्ट डिरेक्टर्स असतात जे त्यांना त्यांचं व्हिज्युअल खूप सोपं पद्धतीने करून देतात. आणि उरला प्रश्न डीओपीचा, तर लाईट पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपले रंग कसे दिसणार आहेत हे जर मी त्याला कन्व्हिन्स केलं तर तोही कन्व्हिन्स होतो. त्यामुळे मला कायमच जे सगळे डीओपी मिळालेले आहेत, भांडणं तर डेफिनेटली होतात आमची, म्हणजे नो डाऊट की असं कधीच झालेलं नाही की कुठल्या डीओपी बरोबर मी शांतपणे काम केलंय. नो, कारण काय असतं माहितीये, त्यांना लाईटला वेळ लागत असेल ना तर ते आम्हाला काहीतरी सांगणार की हे जरा पुसून घ्या, हे जरा हे करा, मग त्याच्यात आमचा वेळ गेला की मग ते सांगणार की बघितलं 8 के वजह से लेट हो रहा है. हे प्रत्येक सेटवर असतं आणि ह्या त्यांच्या क्लुप्त्या असतात. आणि मग हे इकडे काहीतरी दिसतंय, तो धागाच दिसतोय, असं काहीतरी म्हणून ते उगाच वेळ काढणार आणि त्यांची लाइटिंग करत बसणार. सो बेसिकली हे खूप कॉमन आहे. किंवा मी इकडे काहीतरी अचानक एक लॅम्प दे असं असतं. अरे लॅम्प का असेल, म्हणजे माझं असं आहे की त्याच्यावरनं अर्ध्या वेळेला आमची भांडणं व्हायची. म्हणजे फिल्मची नावं नाही घेते, पण बऱ्याचदा मराठी घरांमध्ये असे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे लॅम्प नसतात. हा, म्हणजे आपल्या घरांमध्ये ती पद्धतच आहे, त्या गावच्या घरात तर अजिबातच नाही. आपल्याकडे कुठेतरी असे लावलेले लॅम्प असतात, नेकेड बल्ब्स असतात, असं असतं. हा, आणि एवढंच असतं. आणि कितीही मोठं घर असलं तरी तसंच असतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते उगाच काहीतरी आणण्यासाठी आपण एक चालू असतं ना, तर ते खूप असतं. पण मी पण त्यांना आपल्या पेजवर आणतो आणि मग मला कधी कधी खूप असं हिस्टॉरिक, जॉग्राफिक असं सगळं त्यांना सांगावं लागतं.
मग ते ऐकतात आणि मग आम्ही एका पेजवर येतो. फायनली लुक वाईज मी त्यांनाही तेच सांगतो की सर आप खाली शूट कर रहे हो लेकिन जो दिखने वाला है वो मेरा है. तर मला ते तसंच दाखवायचं. असं बऱ्याचदा मला एक्सप्लेन करावं लागतं. कधी कधी अमराठी असतात त्यामुळे त्यांना मराठी कल्चरबद्दल पण माहीत नसतं. तर त्यावेळेला त्यांना समजावून देणं आणि त्यांच्याकडनं म्हणजे हो म्हणून काम पुढे चालू ठेवणं हे आपलं एक सगळ्यांचं एक ताळमेळ असतो. पण मला असं वाटतं की दिग्दर्शकाला सोप्या पद्धतीने सगळं सांगून जर दिग्दर्शक ओके असेल तर मग दिग्दर्शकच नंतर सांगतो नाही ये बराबर आहे ऐसे ही करना है आपने को. तर मग ते सुरू होतं. आपण बरेचदा कुठलाही सिनेमा का नाटक रिलीज झालं ना, अभिनेत्यांचे की अरे काय छान काम केलं, का डिरेक्टर काय छान डिरेक्ट केलं. आठवतंय की कधी कोणी बोललं की अरे प्रेक्षक इंडस्ट्रीतले की कुठल्या अशा गोष्टी ज्या आपल्या सेटमध्ये होत्या की येऊन सांगितलं आणि तुला पण की अरे किती बारकाईने बघतात, असं झालंय काय कधी? आठवतंय का? झालं असेल पण आठवत का एक दोन इन्सिडेंट? आठवतंय आणि मला ते खूप आवडीचं वाटतंय कारण आम्ही दोघी नावाची एक फिल्म केलेली. त्या फिल्ममध्ये प्रियाचं जे घर आहे तर ते आम्ही त्या घरामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट असते आणि तिच्या पुण्याची स्टोरी आहे काही? हा म्हणजे गौरी देशपांडेंच्या एका कथेवर होती पाऊस आला मोठावरती आणि प्रतिमा ताईंनी ती डिरेक्ट केलेली ज्याला नॅशनल पण आहे. तर त्या सिनेमामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट असते आणि तेव्हा मी एक मायक्रोस्कोप जो असतो त्याचा एक लॅम्प तयार केला होता आणि मी तो असा केलेला कारण तिच्या आवडीच्या गोष्टी ज्या आजूबाजूला आवडणार ना तर तिने तो असा लॅम्प ठेवला. तिथे ती अभ्यासाला बसली आहे. म्हणजे युजली मायक्रोस्कोप आपण बघण्यासाठीच वापरतो पण त्याचा मी लॅम्प करून लावला होता आणि कुठल्या तरी एका शिकणाऱ्या एका कॉलेजमधल्या एका मुलीनी मला मेसेज करून फेसबुकला ते कळवलं होतं की अरे हे खूप मस्त वाटलं आणि वेगळंच आहे काहीतरी आणि पहिल्यांदाच बघते वगैरे. तर मी म्हटलं हो अगर मला असं वाटतं मीच पहिला असेल ज्याने असं काहीतरी लॅम्पला कन्व्हर्ट केलंय. तर ते तिला आवडलं होतं आणि तिने मला कळवलं होतं. तर मला असं वाटतं की बारीक बारीक गोष्टी खूप लोक बघत असतात. रिच आउट होण्यासाठी त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांना पण माहीत नसतं कोणापर्यंत रिच आउट व्हायचं किंवा ते नाव सुरुवातीला अगदी सहज गेलेली असतं त्यामुळे ते कधी कधी नाही होत. पण काही लोक ठरवून रिच आउट होतात. जसं की काय झालेलं जेव्हा घरत गणपती माझी फिल्म आली तर घरत गणपतीच्या वेळेला मला अनेक लोकांनी विचारलं हे घर कोकणात कुठे. तर मी तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत फिल्म रिलीज झाली फिल्म रिलीज नंतर मी सगळ्यांना रिप्लाय दिले होते की अरे हे कोकणात घर नाही आहे हे केरळमध्ये घर आहे. बरं काय झालं कोकणातही खूप सुंदर घरं आहेत. आम्ही खूप 22-25 घरांची रेकी केली. पण आपल्याकडे काय व्हायचं की आम्हाला पूर्ण घर 1.5 महिन्यासाठी हवं होतं शूटिंगला आणि जर ते मिळालं नसतं तर ती गोष्टच कारण 70% घरातली गोष्ट आहे ती. म्हणजे कारण गणपतीच्याच पिरियड मधली ती गोष्ट आहे. तर काय झालेलं की आम्हाला पूर्ण घर 1.5 महिन्यासाठी कोणीच द्यायला तयार नव्हतं. पहिली गोष्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे बघितलं. आणि दुसरी गोष्ट एक भाऊ तयार व्हायचा आणि दुसरा भाऊ तयारच नाही व्हायचा. ही आपल्या घरातली खरी परिस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्या घरातली परिस्थिती आहे. काका म्हणता जीभ मागे सरके तसं. तर त्यामुळे आम्हाला घर मिळत नव्हतं आणि घर मिळालं नाही आणि मग फायनली आम्हाला एका रीलमध्ये असं घर दिसलं. एका वेडिंगच्या रीलमध्ये घर दिसलं. आवडलं. चला रेकी करूया म्हटलं. ते घर आवडलं आणि ते खरं तर केरळ आणि हा सगळा कोकणचाच पट्टा असल्यामुळे कारवार वगैरे त्या पुढे नाही केरळमध्ये प्रॉपर केरळमध्ये एडपुन्ना नावाचं गाव आहे तिकडे आम्ही हे घर बघितलं. तर ह्या घराची पण गंमत काय माहितीये का हे घर एका कॅथलिक माणसाचं होतं त्यामुळे घरातल्या भिंतींवरती ऍक्च्युअल मातीनी कोरलेले काही कॅथलिक एलिमेंट्स होते. तर ते सगळे काढणं तर शक्यच नव्हतं. मग तिथे काही कपाट लावलं. मग तिथेच कपाट का असेल मग त्याच्या बाजूला काय असेल हे सगळं म्हणजे लिटरली एवढं मोठं घर असून सुद्धा मी कांदे पण वाळत घातलेले तिकडे जे आपल्या युजली घरात कोकणातल्या किंवा कुठल्याही गावच्या घरांमध्ये असतं. तर ते सगळं बारीक 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 आम्ही डिटेलिंग खूप केलं होतं त्या घरामध्ये. डेडो पद्धतीचा रंग वापरला होता. म्हणजे आजही म्हणजे त्याच्यानंतर मी आत्ता जेव्हा केरळमध्ये गेलेलो म्हणजे जवळजवळ फिल्म झाल्यानंतर 2 वर्षांनी 2.5-3 वर्षांनी तर तेव्हा त्यांनी एक रूम तशीच ठेवली आहे कारण त्याला ती आठवण म्हणून ठेवायची होती त्या घरातल्या मालकाला. आणि ते मला इतकं भरून आलं आणि तो मला म्हणाला की नाही हे आम्हाला ना फील गुड करतंय हे आम्हाला असं आहे तसं आहे. आणि त्यांनी ते घर एक रूम त्यांनी तशीच ठेवली जे ते रूम शूटला पण देत नाही. बाकी अख्खं घर त्याच्यानंतर अनेक शूट झाले. अनेक लोकांनी आपले रेफरन्स काढून दाखवले. म्हणजे एका तर मीटिंगमध्ये
मला घरात गणपतीचेच रेफरन्स दाखवत होते आणि सांगत होते की आम्हाला हे असं हवंय, आणि त्यांना माहीतच नव्हतं की मीच केलाय तो सिनेमा. ते म्हणजे बघ हा. आणि मला तिकडे एक ते नाव घेऊ शकतो नाही, आणि ते चहा घेऊन आले ते चहा घेऊन आले एक जण, आणि ते मला म्हणाले की अहो सर ते काय घरात गणपतीचं मस्त होतं, आणि त्यांनी 2-3 लोकांनी माझ्याकडे बघितलं, ते म्हणाले आपने किया है? म्हटलं हा मैंने किया था. तो आप बोल नाही. तर मग म्हटलं नाही काय झालं, मला असं वाटलं की तुम्ही सगळंच चांगलं काय बोलताय का वाईट पण काही बोलणार ज्याने मला शिकायला मिळेल, म्हणून मी थांबलो होतो, म्हणून मी तुम्हाला काही बोलत नव्हतो, असं तो विषय मी कन्वर्ट केला. पण त्याचं पण सगळं क्रेडिट ऑफकोर्स डिरेक्टरला जातं, कारण डिरेक्टर मी नवज्योत बांदिवडेकर त्याचा डिरेक्टर आहे, आणि त्यांनी खूप माझ्यावरती विश्वास टाकला. कल्चरली गोष्टी होत्या, तर तो मला म्हणायचा की नाही हे तूच आम्हाला सांग, आणि ते सगळं, आणि ते आम्ही सगळं खूप छान पद्धतीने केलं. म्हणजे आमचं गाण्यात पण आम्ही त्या हांड्यामध्ये दगड टाकतो किंवा हे सगळं आम्ही बारीक 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 त्यांनी सगळं दाखवलंय. तर मला कुठेतरी असं वाटतं की ते खूप महत्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला या निमित्ताने सांगायची ती म्हणजे गणपतीचा उत्सव होता, आणि गणपतीची मूर्ती प्रत्येक फ्रेममध्ये दिसणार होती. त्यामुळे मला जे जास्वंद आहे ते मला फ्रेशच पाहिजे, रोजच पाहिजे, असं सगळं माझे खूप हट्ट होते. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं असेल तर मी नवज्योतला सांगून आधी त्या घरात गेलो, तिकडे मी एक जास्वंदाचं झाड लावलं, आणि मग मी आलो, आणि मग आम्ही परत 20 दिवसांनी गेलो, आणि मग आमचं काम सुरू झालं. तेव्हा झाड येऊन झाडाला रोज 2 फुलं तर यायची, आणि माझं शूटिंग होईपर्यंत त्या झाडांनी पण मला इतकी मोठी साथ दिली आहे की रोज फुल असायचं, रोज मी काढून फ्रेश फुल वापरायचो. आणि त्यामुळे माझं त्या झाडांनी पण म्हणणं ऐकलं. म्हणजे आपण तेच आहे ना, आपण जर एकदा ठरवलं की आपल्याला हे करायचंय ते आपण करतो. त्यामुळे शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या सीन पर्यंत ते झाड तसंच होतं. आणि त्याच्यानंतर एक ट्रॉली लावायची होती, तर त्या झाडाची एक फांदी फक्त तुटली. मला इतकं वाईट वाटत होतं, तरी पण मग त्याच्या बाजूला मी अजून एक असं हे करून ठेवून ते झाड, आणि आत्ताही मी गेलो तेव्हा ते झाड तसंच आहे, अजून वाढलेलं आहे, आणि छान त्याला फुलं येत आहेत. तर मला कुठेतरी असं वाटलं की त्यावेळी, कारण आम्ही डिसेंबर महिन्यात शूट करणार होतो, मला माहितही नव्हतं आजूबाजूला कुठे जास्वंदाची झाड आहेत काय आहेत, काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मला ते करणंच होतं, आणि ते मला त्या वेळेला मिळालं. म्हणजे मी खोटी जास्वंदाची फुलं पण तयार केलेली, पण जेव्हा क्लोज असतो काय असतं तेव्हा ते कळतात ती पेपरची आहेत. त्यामुळे मला ते म्हणजे ऍक्च्युली तीही कळत नव्हती. म्हणजे असं बाजूबाजूला ठेवल्यावर तिथे स्पर्धा लागायची, खरं कुठलं खोटं कुठलं ओळखा, एवढं झालेलं. पण मला रोजच फुलं मिळाल्यामुळे तोही माझा एक विषय सगळा हे झाला होता. आणि तेरडा असतो गौरीला, तर तो मी खोट्या फुलांचा तयार केला, तोही लोकांना कळला नव्हता. आणि कारण डिसेंबर महिन्यात कुठे तुला तेरडा आणि हे सगळं तिकडे कुठे मिळणार आहे, त्यामुळे तर ते अगदीच म्हणजे काय म्हणतात ना के बराबर होतं. पण हे सगळं ते घडवून आणलं, गणपतीनी घडवून आणलं. आणि रोज आम्ही एवढे मोदक करायचो, आणि तिकडे सोहळा असायचा आमचा, रोज फ्रेश मोदक असायचे, अजिबातच कालचा आज वापरा असं नसायचं. रोज नवीन नवीन फुलं आणून, झेंडूची आणि ह्याची फुलं आणून आम्ही रोज डेकोरेशन करायचो. तर ते सगळं नवज्योतनी करायला दिलं, आणि त्याच्यामुळे ते कदाचित शक्य झालं असं मला वाटतं. खूपच म्हणजे एक्सपिरियन्स म्हणून छान होता, पण तांत्रिक दृष्ट्या किती कठीण असतं हे रोज मेंटेन करणं, कंटिन्युटी मेंटेन करणं. आता आहे ना ते झाड तिकडे? हो. आता झाड पण आहे, आणि ते एक वरची रूम पण आहे. तर मला असं, म्हणजे मी अचानक गेलेलो तिकडे म्हणून मी व्हिजिट केलं की चला आपण एक घर बघून येऊया. कारण काय झालं की एक तर ती फिल्म आल्यानंतर मला खूप छान पद्धतीने कामं मिळाली. दुसरी महत्वाची गोष्ट, मला झी गौरव मिळाला या फिल्मसाठी. मला अनेक पुरस्कार त्या फिल्मसाठी मिळाले. तर त्यामुळे पुन्हा एकदा माझं कमबॅक झालं. म्हणजे मधल्या काही वर्षामध्ये असं झालेलं की सुमित फक्त प्रायोगिकच काम करतोय, फार कमर्शियल काम नाही करत आहे, असं जे सगळीकडे जो झोन तयार झाला होता. किंवा मधल्या काळामध्ये माझं खूप सामाजिक काम लोकांसमोर येत असल्यामुळे मला अनेक लोकांनी विचारलं तू काम सोडलंस आणि फक्त सोशल वर्क करतोयस का? तर त्याच्यावरती हे उत्तर होतं असं मला वाटतं. आणि मग त्याच्यानंतर एक न्यू जर्नी, घरात गणपती नंतर एक नवीन जर्नी सगळी सुरू झाली. येस. जसं आता तू घरात गणपतीबद्दल बोललास एवढं छान, आणि अजून कुठलं असं खूप टेक्निकली चॅलेंजिंग सेट आणि बजेट, की बजेट कन्स्ट्रेंट? कारण तर मराठी सिनेमा म्हटला का बजेट कन्स्ट्रेंट असतंच, पण खूप चॅलेंजिंग आणि बजेट नाहीये, पण आता घेतलंय तर ब्रँड सुमित पाटील तर आला पाहिजे, पण बजेट नाहीये.
आहे का कुठला जिकडे आउट ऑफ द वे, म्हणजे आपण कुठलाही सिनेमा का प्रोड्युसर बद्दल वाईट बोलत नाही, एक आर्ट डिरेक्टर म्हणून एक चॅलेंज त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने का त्या दृष्टिकोनाने बघून? मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाची ही बोंब असते, त्यांच्याकडे सगळ्यात काय नसतं तर ते नसतं म्हणजे बजेट. आणि आता काय झालंय की पूर्वी 60 रुपयाचे जे रंग यायचे ते आता 120 रुपयाला यायला लागलेत, 130 रुपये झालेत. आणि त्यामुळे लोकांना तेवढंच माहिती आहे की माझ्या शाळेत असताना 60 रुपयाची पेटी मिळत होती मला, ती आता 300 रुपयाची झाली आहे, याबद्दल त्यांना माहीतच नाही आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे 60 रुपयालाच मिळते ना, त्याच्यात कर काहीतरी. तर हे एक्सप्लेन करेपर्यंत सेट लागलेला असतो माझा. म्हणजे मला नसतं एक्सप्लेन करायचं, कारण मला त्यांच्या फंद्यातच पडायचं नसतं, कारण त्यांच्या डोक्यात सेट आहे की नाही आपल्याला एवढ्यातच हवंय. तर हे सगळं करत असताना बऱ्याचदा घरातनं गोष्टी आणणं किंवा बऱ्याचदा मित्रांकडनं गोष्टी घेणं, कारण मला असं वाटतं की तुमचं बजेट नाही आहे याचा अर्थ मी चुकीच्या गोष्टी तर नाही दाखवू शकत. बरोबर. आणि मला कोणाशी तरी वाद घालण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण काम करून मोकळे होऊयात. म्हणजे आता अशा बऱ्याच फिल्म्स आहेत. त्यात एक फिल्म तर मी विशाखापट्टणमला करत होतो, रामश्याम नावाची. आणि तिथे लिटरली आम्हाला मराठी फिल्म होती, मराठी आणि तमिळ दोन्ही भाषेंमध्ये झाली. तर आम्हाला मराठी करत असताना असं झालं की तिकडे आजूबाजूला बऱ्याच गोष्टी मराठी नव्हत्याच, कारण मराठी कशा असतील. आणि आम्ही इथून एक टेम्पो अख्खा घेऊन गेलेलो, पण आता अचानक काय हवंय तर शिरवाळ्यांचं भांडं हवंय. कुठे मिळेल तिथे? बरं, ते खोटं मी तयार करू शकतो दाखवण्यापुरतं. मग तेव्हा मी तिथे खोटं तयार केलं भांडं लाकडाचं, त्याच्या आतमध्ये चकलीच्या गोष्टी आतमध्ये ठेवल्या, त्यांनी ते खाली पडताना ते तसं पडत होतं. असं सगळं खूप हे असे सगळे जुगाड करावे लागले. तेच जर ते कोकणात झालं असतं तर आपल्याला लगेच उपलब्ध झालं असतं. आता काय झालं की हे सगळं बनवण्यामध्ये बजेट त्यांच्याकडे नव्हतंच, कारण त्यांनी ऑलरेडी आर्टचं एक बजेट दिलेलं. तर मग अशा वेळेला हे सगळे जुगाड करेपर्यंत त्यात 2 शिरवाळ्याची भांडी तयार झाली असती असं मला वाटतं. तर हे सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं त्या वेळेप्रमाणे. आणि काय माहिती, आपल्याकडे एक ती बोलायची सवय झाली. असा मला आतापर्यंत एकही प्रोड्युसर किंवा डिरेक्टर मिळालेला नाही की सुमित काय पाहिजे तुला, हे घे कर, असं बोलणारा कोणीच मिळालेला नाहीये. पण मला असं वाटतं की तो कदाचित मीच असेल जेव्हा मी डिरेक्ट करेन की अरे सुमित हे घे आणि हे तू कर असं. तर ते मला वाटतं. किंवा मला असं वाटतं की या सगळ्याकडे बघताना मला इन्स्पिरेशन करणारे सेटमध्ये बाबूराव पेंटर आणि M.F. हुसेन यांचे सेट्स. तर बाबूराव पेंटरांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये की अनेक मोठे मोठे सेट्स लावले आणि ते सगळे कर्जबाजारी होऊन लावलेत, पण त्यांच्या सेटची आजही तारीफ होते, कारण त्याच्यात ते बारकावे, ते डिटेल सगळं दिसतंय. म्हणजे जेव्हा त्यांचे पडदे नाटकातले पण वर जायचे तेव्हा टाळ्या पडायच्या. तर मला ते वाक्य कायम आठवतंय की त्यांच्या सेट आल्या दिसल्यानंतर आणि चेंज झाल्यानंतर टाळ्या पडाव्यात असं मला आजही वाटतं, जेव्हा माझी चेंजिंगची नाटकं असतात. आणि असं बऱ्याचदा होतं की तेव्हा टाळ्या पडतात आणि मला खूप आनंद होतो त्याचा. किंवा बऱ्याचदा असं होतं की सेट बघितल्यानंतर कोणीतरी वाहवा केली पाहिजे. म्हणजे आत्ता परवाचाच किस्सा आहे. साखर खाल्लेला माणूस नावाची आत्ता फिल्म सध्या शूट चालू होतं माझं. आणि सेट आम्ही एका फ्लोअरवरती लावला होता, म्हणजे तिथे फक्त भिंती होत्या आणि काहीच नव्हतं, फार झुजबी काहीतरी होतं. अख्खा सेट लावायचा होता आणि ते प्रशस्त श्रीमंत घर दाखवायचं होतं, ज्याच्या घरात सगळं आहे, पण सुखशांती जी हवी आहे किंवा मानसिक शांती हवी आहे ती नाही आहे, पण त्यात 2 भिन्न प्रवृत्तीचे लोक राहत आहेत. तर ते सगळंच त्या घरामध्ये आणायचं होतं आणि ते सगळं वेगळ्या पद्धतीने आणायचं होतं. अगदी कलर पॅलेटपासून खूप विचार केला होता. आणि सेट लागला होता आणि पहिल्या दिवशी पहिल्या सीनला ॲज युज्युअल आपल्याकडे काहीतरी नसतं, मग मीच गेलोय आणायला असं. मी सेटवरती नव्हतो, मी काहीतरी महत्त्वाची गोष्ट आणायला गेलेलो. आणि सेटवरती सोनाली कुलकर्णी मॅम होत्या, समीर चौगुले सर होते. आणि हे सगळेच, म्हणजे ह्यांच्याबरोबर मी आधीही काम केलेलं आहे, पण सेटवर आल्यानंतर सोनाली मॅम एकदम सुरूच झाल्या की हे कोणी केलंय, हे काय एवढं फ्रेश आहे, हे सगळं, हे या सगळ्या प्रॉपर्टीज कुठून आणल्या आहेत.
आणि हे मला सगळं माझ्या घरी हवं आहे, हे मला हवंच आहे, असं जे सगळं सुरू झालं त्याच्यामुळे वातावरण इतकं सकारात्मक झालं. मग काय, कोणी काहीच बोललं नाही. आणि जे मी आधी सांगत होतो की सर हे मला लागणार आहे, हे मला करायचं आहे आणि करायला वेळ द्या, हे सगळं दिग्दर्शकांनी आणि प्रोड्युसरनी दिल्यामुळे ते सगळं शक्य झालं होतं. म्हणजे मी वेळ मागून घेतला होता आणि वेळ त्यांनी दिला होता. म्हणजे तुम्ही बजेट आपल्याकडे कमी आहे ओके, पण मला वेळ द्या, वेळ तर तुम्ही देऊ शकता आणि जो वेळ त्यांनी दिला त्यामुळे ते सगळं शक्य झालं. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण पण त्यांच्या विश्वासावर थोडंसं हे करून एक स्टेप पुढे गेलो पाहिजे. म्हणून बऱ्याचशा गोष्टी जर तू शंतनू त्यातल्या बघशील ना तर त्या हँडमेड तयार केलेल्या होत्या, त्यामुळे त्याला अजून एक स्वतःचा पर्सनल टच आला. आणि जी मोठी मोठी घरं असतात त्यांच्याकडे काय होतं की पेंटिंग्स किंवा बाकीच्या गोष्टी ह्या ना तयार करून घेतलेल्या असतात, आर्टिस्ट बोलवून तयार करून घेतलेल्या असतात, एखाद्या आर्टिस्टकडनं किंवा एखाद्या मोठ्या कालाघोडासारख्या एक्झिबिशन्स मधनं आणलेल्या असतात. त्यामुळे त्या रीच दिसल्या पाहिजेत, त्या वेगळ्या दिसल्या पाहिजेत. तर ते सगळं ह्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर त्यामुळे पण एक फायदा होतो. तर हा असा सगळा फायदा मध्ये मध्ये होत असतो. आणि जसं म्हटलासच की बजेट हा एक मोठा प्रॉब्लेम कायम राहणार आहे, तर मला असं वाटतं तो राहील, पण आपण त्यातनं काय मार्ग काढून आपण छान कसं दाखवू शकतो आणि आपण कुठल्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो हे आपल्यावरती आहे. तू कालाघोडाबद्दल बोललास आता, आणि कालाघोडा हा मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी का भारतभरात एक खूप मोठा आर्ट फेस्टिवल आहे. प्रचंड प्रमाणात तिकडे लोक येतात, यंग ओल्ड, शॉपिंगसाठी येतात त्याच्यासाठी. आणि तू त्या म्हणजे कमिटीवर पण आहेस गेले अनेक वर्ष, आणि दरवर्षी नवीन काहीतरी तुम्हाला द्यावं लागतं, त्याची लोकांची अपेक्षा पण असते. ही कालाघोडाची जी जर्नी आहे की कसा तू तिकडे, म्हणजे हे सगळं आता फिल्म पण चालू आहे, नाटकं चालू आहेत, OTT चालू आहे, इकडून मग परत कालाघोडामध्ये पण तू इन्व्हॉल्व्ह झालास, हे कसं झालं आणि कशी ते दरवर्षी एवढ्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन करणं आणि तो क्राऊड मॅनेज करणं की बाबा तोडायचं नाहीये, लांबूनच बघायचंय. कालाघोडा ऑफकोर्स एक मुंबई फेस्टिवल असल्यामुळे आणि पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना बघायला जायचो मी फक्त. आणि तेव्हाच वाटायचं की आपण कधी इथे पार्टिसिपेट करणार. अच्छा, हे आणि तेव्हापासून अगदी तेव्हा म्हणजे मी तुला 2010-11च्या वेळेची किंवा 12च्या वेळेची गोष्ट सांगतोय. तेव्हा अजिबात कुठलीही लाईन नसायची, हो, कुठलाही गेट नसायचा. म्हणजे गेट म्हणजे भव्य गेट असायचा, पण असं स्ट्रीट फेस्टिवल एकदम पूर्ण करेक्ट. स्ट्रीट प्ले व्हायचे, नाटक व्हायचं, गाणं व्हायचं, रोज संध्याकाळी सकाळपासून माहोल असायचा तिकडे. आणि लोक येऊन छान दर्दी लोक येऊन तिकडे त्या कलेला बघत होते. आणि हे सगळं मी तर जाऊन 4-4 तास तिथे असायचो. कालाघोडाचे जर 9 दिवस असतील त्यात ते 2 दिवस तर मी नक्की तिथे असायचो. 2010 मध्ये मी ठरवलं की नाही, या फेस्टिवलमध्ये माझं आर्ट पण असायला पाहिजे. आणि 2012 मध्ये माझं पहिलं आर्ट तिकडे मी तयार केलं. मला कायमच कावळ्यांबद्दल आकर्षण होतं. आणि आजही आहे. म्हणजे माझ्या आत्ता तू फोनमध्ये बघितलास तर तुला रोज 2-3 कावळ्यांचे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये माझ्या फोनमध्ये दिसतील. असे आत्तापर्यंत जवळजवळ 40,000 फोटो मी काढले आहेत कावळ्यांचे, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळेला मला आवडणारे. कधी कधी तर खास मी फोटो काढण्यासाठीच जातो आणि दॅट इज माय काय म्हणतात त्याला, अभ्यास. माझ्यासाठी तो अभ्यास आहे. तर मी मोठा कावळा करायचं ठरवलं. आणि मग मी कालाघोडाच्या त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये गेलो. मग त्यांना मी एक फाईल सबमिट केली. मग त्यांनी मला मिटिंगला बोलवलं. मग मिटिंगमध्ये मी त्यांना दाखवलं की मला कावळा करायचा. ही साधारण सप्टेंबर मधली गोष्ट असते आणि फेब्रुवारीमध्ये फेस्टिवल असतो. ओके, म्हणजे आपलं 6 महिने आधीपासून काम साधारण सुरू झालेलं असतं. तर सप्टेंबरमध्ये मी त्यांना दाखवलं, त्यांनी ओके दिलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तू छान करतोयस, एवढी एवढी तुला मोठी आम्ही जागा देतोय, तू यू मेक अ बिग क्रो. तर ब्रिंदा मिलर म्हणून ज्या कालाघोडाच्या मेन हेड आहेत आणि मेन क्युरेटर आहेत आणि फेस्टिवल क्युरेटर आहेत, फेस्टिवल डिरेक्टर आहेत, त्यांनी माझ्यावरती तेव्हा विश्वास टाकला. त्या मला म्हणाल्या कसा करणार आहेस तू, ह्यानी कर त्यांनी कर. आणि त्यांनी मला फुल गाईड केलं. तर मी तो तयार केला. आता तयार करताना पण काय झालेलं माहिती आहे का, जिथे तयार करत होतो ना तिथे मी तयार केल्यावर काही लोक त्याला कबूतर म्हणत होते. तर मला ना भीती वाटायला लागली, अरे हा कबूतर तर नाही वाटत आहे, हा कावळाच आहे, लोक कायला कबूतर म्हणताय. मग काही लोक तर त्याला भूत पण म्हणत होते. काही लोकांनी तर सुरू केलं की अरे सुमित तू ना ते आजूबाजूला सगळं पाणी करून ठेवतोस त्याच्यामुळे डासच झालेत. कारण ऑफकोर्स ती प्रोसेस अशी आहे की तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आजूबाजूला POP असतं, पाणी असतं, काही
काथ्या वगैरे असतो, सतत पाणी मारून आपल्याला ते सगळं झाकून ठेवायला लागतं, त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी अशी रॅप करावी लागते, हे सगळं करावं लागतं. तर ते असे सगळे टॉन्ट खूप येत होते, तर मला खूप अशी मच्छर चाळीतली ठीक आहे, पण हे परत की कबूतर आहे आणि हे सगळं असं खूप होतं. हं. आणि मला कन्फ्युजन होतं रे. आणि हे सगळं डिसेंबर महिन्यात माझा कावळा तयार झाला होता, म्हणजे डिसेंबरच्या 15 तारखेला माझा कावळा रेडी होता. आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस, मग त्याला काय फार वेळ लागणार नव्हता. आणि 2 फेब्रुवारी 2012ला पहिला दिवस होता काळा, म्हणजे मग मला 1च महिना उरला होता. आणि लोक लोक त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघत होते, खूप चिडवत पण होते लोक. चाळीत म्हटल्यावरती थोडं चिडवणं आणि हे सगळं असतंच. तर मी फार लक्ष देत नव्हतो, कारण मला माहिती होतं की हा कावळा विल बी म्हणजे तो काहीतरी करणार आहे. करणार. आणि मी कावळा करत असताना पण खरे कावळे त्याच्यावरती येऊन बसत होते, त्यामुळे तर मला मजा येत होती. तर तेव्हा असं काही फोटो आणि असं काही रील बिल असं काही प्रकार नव्हते, पण जे काही जमले तेवढे मी फोटो काढले. आणि त्याच्यानंतर मी छोटे छोटे कावळे पण तयार केलेले. तर मी छोटे कावळे तयार केलेले ना, तर लिटरली त्याच्या बाजूला जर खरा कावळा येऊन जरी बसला तरी लोकांना कळणार प्रश्न नाही. पडायचा की खरा कुठलाय खोटा कुठलाय. एवढं सुंदर सगळं झालं होतं. तो दिवस आला 1 फेब्रुवारीचा. 1 फेब्रुवारीला सगळं आम्ही हे सगळं घेऊन गेलो. तुला खोटं वाटेल की मी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या टीममध्ये होतो. तर तेव्हा आमच्या टीममध्ये आदर्श शिंदे होता, आनंदी जोशी होती, स्पृहा जोशी होती, नंतर असे तन्वी पालव, असे खूप लोक होते जे आत्ता सगळेच लोक इंडस्ट्रीत काम करतात आमच्या बॅचमधले. हे सगळे लोक मला कालाघोडाला मदतीला आले होते. म्हणजे लिटरली आनंदी तिकडे मी तयार केलेले गोल पेपर चिटकवत होती, आदर्श मला येऊन काहीतरी खायलाच आणून देत होता. म्हणजे सगळेच लोक मला मदत करायला तिकडे आले होते. आणि मला असं वाटत होतं की अरे सगळे लोक आपल्या बरोबर असताना ह्याला कोण कबूतर म्हणणार आहे, हा कावळाच आहे. आणि सगळेच तेव्हा मला कावळ्या 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 बोलत होते, त्यामुळे त्यालाही कावळाच बोलत होते. पण काही लोकांनी त्याला उगाच नावं ठेवल्यामुळे मला खूप भीती वाटत होती. आणि तिथे गेला आणि लागला आणि बृंदा मॅम आल्या. बृंदा मॅम एवढ्या खुश झालेल्या, बृंदा मॅम म्हणाल्या यू शुड, म्हणजे तेव्हा तर एक वेगळे फोटोग्राफर यायचे टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांनी सांगितलं की माझा पहिला फोटो काढा या कावळ्याबरोबर. आणि दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजला कालाघोडाची ओपनिंगच कावळ्याच्या फोटोनी झाली होती. Yes. आणि त्यावेळेला तर लोक काला घोडा आहे का कावळा घोडा आहे हा फेस्टिवल याच्यावरती बोललं जात होतं. तर माझ्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस होता. त्याच्यानंतर माझं पूर्ण लाईफच चेंज झालं अदरवाईज. कारण खूप लोकांनी, ज्या कावळ्याला आपण आला तरी आपण घरातनं हकलवून लावतो, त्याच्याबरोबर लोक फोटो काढत होते. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं मला वाटलं. कावळ्याला फक्त आपण 15 दिवस रिस्पेक्ट देतो, जे पितृपक्ष असतं. पण लोकांनी तिकडे येऊन त्याच्याबरोबर फोटो काढल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही, हा किती महत्वाचा आहे. आणि त्या निमित्ताने मला सांगता आलं की कावळा हा आज एन्व्हायरमेंटल क्लिनिंगसाठी पण किती महत्वाचा आहे. किंवा आत्ता परवा मी एक स्वीडनमधली बातमी वाचतोय की जिथे कावळ्यांसाठी ATM सारखी मशीन तयार केली आणि तिथे कावळे येऊन छोटे छोटे बर्ड्स टाकतात किंवा प्लास्टिक टाकतात आणि त्या कावळ्यांना खायला मिळतं त्याच्या बदल्यात. तर कावळा हेही तिकडे करतोय. तर बेसिकली कावळा हा हुशार पक्षी आहे, ज्याच्याबद्दलच्या आपल्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणि ऑफकोर्स स्टुडिओत आल्यानंतर मी पहिल्यांदा हे बघितलं, तर मला असं झालं की अरे इकडे पण इकडे पण मेटाफर ठेवलेला आहे. तर मला असं झालं की माझ्यासाठीच आहे ते, असं बोलणं पण झालं. तर मला तो कावळा केल्यानंतर मग माझं जर्नी सुरू झालं. आणि मग तर तेव्हा तर कावळे मी छोटे छोटे केलेले ना, तर ते कावळे उडून गेले, म्हणजे ते कावळे चोरीला गेले. तर महाराष्ट्र टाइम्सनी तेव्हा बातमी केली की कावळे उडून गेले वगैरे वगैरे. तर तेव्हा ते खूप गमतीच्या गोष्टी होत्या. हा, आणि ते खूप छान पद्धतीने लोकांना आवडलं. तो कावळा नंतर पूर्ण भारतभर फिरून आलाय. तर वेगवेगळ्या ठिकाणी लागला. तर ज्या पक्षाला आपण कायम इग्नोर्ड म्हणून बघितलं, त्याला कालाघोडा फेस्टिवलनी एक वेगळं स्थान दिलं. आणि तेव्हापासून माझी कालाघोडाची जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर 2019 पासून कालाघोडाचे जे मुख्य प्रवेशद्वार असतात, जे दरवर्षी वेगळे असतात, तर ते करण्याची संधी मला मिळाली. मग मी अनेक वर्ष मिल्टन सोबत काम करतोय की त्यांचा एक वेगळा इनिशिएटिव्ह आहे की प्लास्टिक ते एकत्र करतात आणि रिसायकल करतात सगळं. सो त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली. तर ते सगळं सुरू झालं. आणि मग अनेक इन्स्टॉलेशन, मग वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे इन्स्टॉलेशन. मग मी आपलं जे फिल्म सिटी आहे, तर फिल्म सिटीला पण फिल्म सिटीचं खरं तर काम खूप वास्ट आहे. फिल्म सिटीमध्ये खूप योजना आहेत ज्या सगळ्याच कलाकारांसाठी आहे, पण हे कोणाला माहीत नसतं. तर ते माहीत करून देण्यासाठी मला असं वाटलं की कालाघोडा हे
खरं तर माध्यम असेल. आणि मग मी कालाघोडात तसं एक इन्स्टॉलेशन उभं केलं. त्यातनं त्यांच्या वेबसाईटबद्दलची माहिती आम्ही तिथे देत राहिलो आणि लोकांना कळली. त्यामुळे फिल्म्समध्ये येणाऱ्या लोकांना पण अगदी इनिशियल लेवलला काही कोर्सेस हवे असतील किंवा इनिशियल लेवलला काही मदत हवी असेल, फिनान्शियल मदत पण हवी असेल किंवा काही क्षेत्रात कसं यायचं त्याच्याबद्दलची काही माहिती हवी असेल, तर हे सगळं फिल्म सिटी देत आहे. तर फिल्म सिटीसाठीचे इन्स्टॉलेशन केले वेगळे, तर तेही लोकांना आवडायला लागले. तर मला असं वाटतं की कालाघोडामध्ये काम केल्यामुळे आपण लोकांमध्ये येतो, आपलं काम लोकांमध्ये येतं आणि ते लोक आत्ता तर लोक ते फोटोंमध्ये साठवून ठेवतातच, पण त्यातल्या त्यात लोकांनी ते साठवलेले जे फोटोज आहेत किंवा त्या काही गेलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळी ओळख मिळते. म्हणजे आजही मला ओ कौवा देखा था क्या, तो कावळा पाहिला होतास का, हे सगळं. आणि त्याच्यानंतर तो कावळा जेव्हा माझ्या बिल्डिंग खाली आला तेव्हा ती कावळ्याची बिल्डिंग म्हणून माझ्या बिल्डिंगला घोषित, म्हणजे तू स्टेशनला सांगितलं की ओ कौवा रखा है उधर छोड़ना है, तर ते बरोबर सोडायचा कुठलाही टॅक्सीवाला. इतकं तो एक आयकॉनिक पार्ट बनला. तर ही एक वेगळी एक जर्नी असते आणि ती माझ्यासाठी खूप महत्वाची होती. कालाघोडाबद्दल आपण बोललो आणि हे कावळ्याचं इन्स्टॉलेशन वगैरे, पण थोडंफार आपण ओळखतो आणि आधीपासून कावळ्याबद्दल तू खूप आधीपासूनच एक सॉफ्ट कॉर्नर म्हण का काहीतरी एक होतं, कनेक्शन होतं तुझं. म्हणजे ह्याच्यानंतर ते फेमस झालं, पण ते कुठून आलं, काय होतं ते कनेक्शन? बघ, मी त्याची तुला खरी गोष्ट सांगतो. म्हणजे काय आहे माहितीये, आता हे खरं तर लोकांना असं वाटेल की खूप फनी आहे, पण माझ्या घरी म्हणजे माझ्या आईच्या फॅमिलीकडनं, माझी आई कोकणातली आहे आणि बाबा घाटावरचे, पण दोन्हीकडच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचे जे त्वचेचे रंग आहेत ते आपल्या भाषेप्रमाणे गोरे आहेत सगळे आणि मी एकदमच काळा आहे. म्हणजे ते जर सगळे माझ्या बाजूला उभे राहिले तर तुला मी आउट ऑफ सिलेबस वाटेन, मी त्यांच्यातला वाटणारच नाही तुला. त्यामुळे पहिल्यापासूनच माझे मामा मला कावळ्या म्हणायचे. सो मला कावळा 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 हे ऐकतच मी मोठा झालोय. त्यामुळे मी त्या काळेपणाला किंवा त्या कावळ्याला एकदा ठरवलेलं की इसको हम लोग हिरो बनाएंगे. आणि मला आठवतंय की 9वीत असताना एका ठिकाणी विषय होता की तुमच्या आवडीच्या पक्षाबरोबर तुमचं नातं, असा एका स्पर्धेला एक विषय होता. तेव्हा मी असे कावळे मोठे मोठे दाखवलेले आणि ते मस्त असे वेगवेगळे दगड घेऊन आले आहेत आणि त्या दगडावरती पेंट करताना मी छोटासा असं मी काढलं होतं तेव्हा. सो तेव्हा ते चित्र पहिलं आलं आणि मला पहिला नंबर मिळाला. इथे चेंबूरमध्ये स्पर्धा झाली होती आणि लोकांना आवडणारे पक्षी किंवा लोकांना सुंदर दिसणारे पक्षी कदाचित ह्या पक्षाला इग्नोर करत असतील, पण मला असं वाटतं की काळी झळाळी, हुशार, स्वच्छता ठेवणारा, स्वतः क्लीन राहणारा आणि कायम माणसाळलेला असणारा कुठला पक्षी आहे तर तो कावळा आहे. तर त्यामुळे मला कावळा कायमच आवडत होता. आणि त्याच्यानंतर तर मग मी कॉलेजमध्ये असताना माझा विषय कावळा ह्या विषयावर मी हायकू लिहिले, कावळा ह्या विषयावरती खूप सारे डॉक्युमेंटरीज केले. तर हे सगळं केल्यामुळे मला असं वाटतं की तो माझा हिरो झाला. म्हणजे कुणीतरी आपल्याला सतत काळा म्हणतंय तर ह्याचा बाऊ न करता किंवा त्याला निगेटिव्हली न घेता ते मी पॉझिटिव्हली घेतलं आणि अर्थात नंतर सगळं माझ्या आयुष्यामध्ये कावळ्यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका बजावत मला त्याची एक वेगळी आयडेंटिटी दिली. जास्त वेळ क्रिएटिव्हिटीमध्ये आणि डिझायनिंगमध्ये जातो की समजवण्यामध्ये जातो? दृष्टीबाधित लोक आहेत ज्यांना आपण अंध म्हणतो, तर ह्यांच्यासाठी जेव्हा मी पेपर लिहायला जायचो तेव्हा मला असं वाटायचं की ह्यांच्या आयुष्यात सगळं सेम आहे, काय दिसत नाहीये, तर फक्त रंग दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण यार खूप श्रीमंत आहोत जगातले, आपल्याला इंद्रधनुष्य दिसतंय. आणि तेव्हा मला मी ध्यास घेतला की रंगांबद्दल अभ्यास करायचा आणि ज्यांना दिसत नाही आहेत त्यांना रंग कसे दाखवू शकतो. मग मी प्रत्येक रंगाला एक गंध आहे तसं मी गंध दिला. म्हणजे मी लाल रंगाच्या रंगामध्ये मी गुलाबाचं अत्तर टाकलं आणि गंधाच्या माध्यमातून त्यांना रंग दाखवले. मी आतापर्यंत 72 रंग तयार केले ज्यांना गंध आहे. मग त्यांना कलर कॉम्बिनेशन पण कळायला लागले. बऱ्याचदा तर माझ्या मुली डायरेक्ट जाऊन सांगतात आम्हाला या रंगाचा लेगिन्स हवी आणि या रंगाची ओढणी हवी. हे डायरेक्ट जाऊन आणि समोरचे लोक शॉक होतात, ह्यांना कसं कळतंय.
जेव्हा तुझा सेट निघतो तेव्हा ज्या विकत घेतलेल्या गोष्टी आहेत त्या परत प्रोडक्शनला देताना प्रोडक्शन आपल्याकडे आपण जसे क्रिमिनलच आहोत अशा पद्धतीने बघत इन्व्हेंटरीज घेत असतात, जे की मला खूप एकदमच मला ते निंदनीय वाटतं. कारण मला असं वाटतं की अरे आपल्या फिल्मसाठी एका माणसाने काम केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारत राहता. एक पेन नसेल तरी तुम्ही तिकडे रेडमार्क करून ठेवतात, विच इज नॉट गुड ॲक्च्युली. आणि हे सगळं क्रिमिनल पद्धतीने जे बघितलं जातं, तर ह्या सगळ्यामधनं ना तू घरी गेल्यावर तुला एक शांतता हवी असते आणि जी शांतता मला या मुलांकडून मिळते. जेव्हा 40 फूट स्क्रीनवरती आपण बघणार असतो तेव्हा तू एखाद्या वॉलला लाल भडक रंग लावला असं तुझं आपोआप असं व्हायला लागतं. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर ओव्हरऑल लाईफमध्ये पण ह्या रंगांचा एक मेंटॅलिटी म्हणून, एक सायकोलॉजी म्हणून आणि त्याच्यावर जाऊन थेरपी म्हणून खूप महत्त्वाचा एक भाग आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून रांगोळी ह्या विषयावर काम करत असताना मला असं वाटलं की ज्या बायका सकाळी उठून जे डॉट्स जोडतात त्यांना स्मृतिभ्रंशता म्हणजे डिमेन्शियाचं प्रमाण त्यांचं अगदी कमी आहे. ती प्लास्टिकच्या बादल्या काढून टाका, पितळी आणा आणि मग राखेने ते धुणं, मग त्याच्यासाठी जाणारा वेळ आणि मग ते सुंदर दिसणं, हे सगळं आता कुठेतरी हरवत चाललंय. कारण ह्या सगळ्या सोप्या गोष्टींमुळे आणि हलक्या गोष्टींमुळे. पहिलं चित्र आपलं निसर्ग चित्र असायचं, ज्यात डोंगर असायचे, ज्यात नद्या असायच्या आणि कौलांची घरं असायची, झाडं असायची. आज मुलं ही चित्रच काढू शकत नाहीत कारण हे त्यांनी बघितलेलंच नाहीये. देवेंद्रजींचे आभार मानायचे त्यासाठी. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी माणूस जो आहे तो हद्दपार का होतोय, कारण त्यांच्या नोकऱ्या झाल्यानंतर ते लोक इथे ऑफर करू शकत नाही. ह्या मुख्य दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये जी मुख्य मुंबई आहे, देवेंद्रजींनी ते सगळे मुद्दे उचलले, त्याला हो म्हटलं आणि ते काम जे तयार करणारे लोक आहेत म्हणजे म्हाडा असेल किंवा L&T असेल ह्यांच्याकडनं ते करून घेतलं. आणि मी त्यांच्यासाठी एक वेगळी फिल्म केली आहे की आमची पूर्वीची चाळ कशी होती, पूर्वीची घरं कशी होती, आणि मी हे सगळं शूट घेऊन ठेवलं होतं. आणि मी एक बाहेर माझ्या घराच्या बायोस्कोप ठेवलाय आणि त्या बायोस्कोपमध्ये ती फिल्म चालू असते. आता मला काहीतरी हे जे मगासपासून ठेवलेलं आहे ते सुरू करू शकतो. एपिसोड संपवूया. थँक्यू. प्लीज.